अरे जितकी कीर्तन प्रवचन जास्त, जितका परमार्थ जास्त, जितका अन्नदान जास्त, जितकं ज्ञान जास्त, तितका भगवान प्रसन्न. आणि पाऊस काय सरकारच्या ताब्यात आहे काय? आणि सरकारच्या ताब्यात असतं तर मग खरी मजा आली असती. सत्ताधाऱ्याच्या वावरात पाणी मावलं नसतं, विरोधक बांधव बसून नेला असतो. आणि पाऊस जर कधी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असतं तर मग खरी मजा. पॅनॉल टू पॅनॉल पाऊस. वार्ड नंबर 1 मोखार पाऊस, वार्ड नंबर 2 थेंबात नाही. आता तुमच्याकडे नगरपालिका आहे का ग्रामपंचायती? मग तुम्हाला नाही खरी मेक माहिती. खरी मेक पंचायतीत पाहिजे, खेड्यावरती असतील ना खरी मेक. खेड्यावर 7 माणसं ग्रामपंचायतीला निवडून यायला कंप्लीट 4 लाख रुपये लागत. खांब्यान, बाटलीन, फुटाणीन, खोकीन 1.5 महिना ते गावाला सांभाळायला लागत. कॉकटेलन आकडे लोक नाही. आणि निवडून येऊन फायदा काय? अख्खं गाव ग्रामसेवक पिशीत घेऊन निंडत. कागदपत्र कोणत्या पिशीत? मग तुम्हाला डोके गाण टाकले केवढे ना तर पडतो पार. याला पडून नये, त्याला लपून ठेवी. आणि त्याच्याऐवजी खेड्यातल्या लोकांनी, शहरातल्या जाऊ द्या, नगरपालिकेच्या जाऊ द्या, ग्रामीण भागातल्या लोकांनी 1 वर्ष ग्रामपंचायत जर बिनविरोध केली आणि 1 लाख रुपयाची जर महिलांसाठी प्रत्येक गावात संडास बांधली, काळाची गरज नाही, ती कुणाची बहीण नाही. काय खालाय खालडाय तिथं ग्रामपंचायती 2 रुपयाची चहा पाजायची पंचायत आहे काय तिथं? अरे गावाने घुसवत आहे सकाळी, खेड्यात घुसवत सकाळी. अरे आपण गाडी घेऊन घुसावा, ती बाई येड्या बाबडी तुझी हातात तांब्या. ग्रामपंचायत आपले सरसे स्वागत करते. गाडी निघून गेली, आपला प्रवास सुखाचा. गाडी आली, ग्रामपंचायत आपले. गाडी गेली, आपला प्रवास.